विद्यार्थी मित्रांनो, जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडीच्या वतीने हा कार्यक्रम घेत आहोत। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले यशस्वी दाम्पत्य, आपल्याच गावाच्या शेजारी असलेलं आडगाव दराडे हे गाव आणि या गावामध्ये असलेल्या नंदाताई बुधवंत ही या अंगणवाडीच्या शिक्षिका आहेत त्या गावामध्ये, आणि त्यांच्या सोबत आलेले त्यांचे पती, या दोघांचंही मी शाळेच्या वतीनं प्रथमतः स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वी तलावर अर्धा भाग पुरुषांचा आणि अर्धा भाग स्त्रियांचा, आणि रथाचे दोन्ही चाकं अगदी सोबत चालले तरच रथ यशस्वीपणे पुढे चालत असतो। स्त्रियांना या जगामध्ये मान सन्मान मिळवून देणाऱ्या अनेक महिलांनी आपली पूर्ण आयुष्यभर आपल्या कार्याच्या माध्यमातून प्रयत्न केले आहेत। जागतिक लेवलवर ज्या स्त्रियांनी या जगात स्त्रीचा मान सन्मान वाढवला, अशा स्त्रियांना मी अभिवादन करतो। प्रतिमा स्वरूपात असलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आमच्या माई, आज ज्या स्त्रिया या भारतामध्ये सर्व क्षेत्रामध्ये काम करत आहेत, अशा सर्व या स्त्रियांचा मानबिंदू, केंद्रबिंदू आणि सन्मानबिंदू म्हणजे आमच्या सावित्री माई। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शाळेत सातत्यानं आपण वेगवेगळे उपक्रम घेत असतो, आणि त्या उपक्रमाचा मुख्य हेतू म्हणजे आपल्या शाळेतील प्रत्येक मुलगा, मुलगी किंबहुना आमच्या शाळेतून जाणारा विद्यार्थी हा केवळ कागदी गुणात्मक बाबीतून न जाता सर्वांगीण विकासाच्या माध्यमातून गेला पाहिजे। जगाशी त्याचं नातं जुळलं गेलं पाहिजे, जगाशी त्याला जुळवून घेता आलं पाहिजे, यासाठी प्रत्येक उपक्रम आपण राबवत असतो। याच अनुषंगाने आज आपण जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एका यशस्वी स्त्रीची कहाणी आपण या ठिकाणी ऐकणार आहोत। त्यांच्याकडूनच नंदाताईंच्या बाबतीत त्या स्वतः बोलतीलच, पण मला माहित असलेल्या बाबी तुम्हाला सांगू इच्छितो। यांचे भाचे बाळासाहेब बुधवंत हे माझे मित्र आहेत। त्यांच्याकडून ऐकण्यात आलं की नंदाताईंचे तीनही जे मुलं आहेत, एक मुलगी आणि 2 मुलं, हे सर्वही यशस्वी मुलं आहेत। आत्ताच मागच्या काही दिवसांपूर्वी त्यांची कन्या तलाठी म्हणून गोंदिया या ठिकाणी जॉईन झाली आहे। एक मुलगा CID या क्षेत्रामध्ये काम करतो, आणि एक मुलगा जिल्हा परिषद परभणी या ठिकाणी काम करतो। बघा, हे सगळं घडत असताना हे कुठून घडलं, कुठून सुरुवात झाली, याच्या मुळावर जर गेलं तर प्रख्यात कादंबरीकार, कथाकार रा. बोरांडे यांचे विद्यार्थी म्हणजेच नंदाताईंचे सासरे, नंदाताईंचे सासरे म्हणजेच रा. बोराडे यांचे विद्यार्थी, त्यांना शिक्षणाची गोडी होती, आवड होती, आणि नंदाताई सुनबाई म्हणून आडगाव दराडेत आल्या। त्यावेळेस अंगणवाडीच्या ज्या काही शिक्षिका पदाची भरती आली, त्यावेळेस यांना त्या ठिकाणी काम करण्याची संधी त्यांनी मिळवून दिली, आणि पुढं यांना शिक्षणाची आवड होतीच नंदाताईंना, कारण पांगरी गावामध्ये त्या जन्मल्या आणि त्या ठिकाणी त्यांचं शिक्षण होत होतं। आणि ते होत असतानाच त्यांच्याच घराला एक शैक्षणिक वारसा होता। त्यांच्याच घरातला एक चुलत भाऊ SP म्हणून कार्यरत होते, म्हणजे शैक्षणिक वारसा त्यांना तिथून लाभला, आणि तोच पुढं त्यांच्या कुटुंबातले जे सासरे होते त्यांनी यांना पुढे वाढवलं। अंगणवाडीच्या शिक्षिका म्हणून ते काम करत असताना त्यांनी आपल्या मुलांना ज्या पद्धतीने शिकवलं, घडवलं, ही एक कहाणी आहे। जगातल्या इतर ठिकाणच्या कहाण्या आपण ऐकण्यापेक्षा आपल्याच बाजूच्या गावातील यशस्वी महिला आपल्या समोर उभ्या आहेत, ही मला आनंदाची गोष्ट वाटते।
मित्रांनो, यांच्या तीनही मुलांच्या शिक्षणाच्या वाट्यांमध्ये जसं नंदाताईंचा हातभार आहे तसं त्यांच्या पतींचा पण हातभार आहे आणि आणखी एका दुसऱ्या स्त्रीचा हातभार म्हणजे यांच्या सासूबाई. त्यांनी या तीनही मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्या सोबत राहिल्या. बघा, स्त्रियाच कशा पाठीशी उभे राहतात आणि माणसं कशी यशस्वी होतात याची कहाणी आपण आज जिवंत कहाणी आपल्या समोर येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आनंदाच्या झाडाच्या वतीनं त्यांच्या मनातलं आनंदाचं झाड, त्यांचं यशस्वी आनंदाचं झाड आपण या ठिकाणी आज अनुभवणार आहोत. तत्पूर्वी नंदाताईंशी संवाद साधण्यापूर्वी आपलेही काही विद्यार्थी या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मनोगत व्यक्त करणार आहेत. यासोबत आडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी पूजाताई या ठिकाणी आली आहे. तिचंही आपण मनोगत ऐकणार आहोत. तर या सगळ्या गोष्टी अगदी कानात जीव ओतून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी ऐका आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने नंदाताईंनी त्यांची कहाणी, एक महत्वाची कहाणी म्हणता येणार नाही तर यशस्वी कहाणी, तीन यशस्वी मुलांची आई आणि 3 यशस्वी मुलांचे वडील म्हणून या ठिकाणी ते बसलेले आहेत. मुलांना ही साधी गोष्ट नसते. आई वडील जेव्हा मुलाच्या पाठीशी उभे असतात, तुमच्याही पाठीशी तुमचे आई वडील उभे आहेत. तुमचेही आई वडील ऊसतोडीला जातात, 6-6 महिने तुमच्यापासून दूर राहतात. या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घेऊन या सगळ्या ज्या गोष्टी आज इथं बोलल्या जातील त्या सगळ्या गोष्टींचं तुमच्या जीवनामध्ये, भावी आयुष्यामध्ये त्याचं रूपांतर करावं. केवळ कहाण्या ऐकून नाही जमत, तर कहाण्या आपल्या स्वतःची एक नवीन कहाणी तयार झाली पाहिजे. मी सातत्यानं अनेक विद्यार्थ्यांची नावं या ठिकाणी घेतो. मी सांगू इच्छितो नंदाताई, या ठिकाणी अनेक विद्यार्थी असे आहेत की ते उद्याच्या काळामध्ये फार उंच शिखरावर जातील असं मला वाटतं. ज्यांचे आई वडील इथं नसतानाही ते मुलं इथं अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करतायत, वेगवेगळ्या परीक्षेमध्ये बसतायत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाण्याचे स्वप्न बाळगतायत. कुणी खेळाडू व्हायचं म्हणतात, तर कुणी IAS अधिकारी व्हायचं म्हणतात, कुणी पोलीस, कुणी शिक्षक, कोणाला डॉक्टर व्हायचंय. तर हे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी आम्ही आमच्या शाळेत वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम, खास खुर्ची असेल, प्रश्नमंजुषा असेल, मित्र माझा आरसा असेल, अशा वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून या मुलांच्या पंखात बळ भरण्याचं काम एक शाळेच्या माध्यमातून आमचे शाळेचे सर्व शिक्षक, आमचे मुख्याध्यापक आम्हाला सतत प्रेरित करतात. मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनामध्ये आणि आमच्या सर्व शिक्षकांच्या माध्यमातून आम्ही या सर्व लेकरांना उंच शिखरावर नेण्याचा आमचा हा मानस आहे. आनंदाचं झाड म्हणजेच आमच्या शाळेत येणारे प्रत्येक मूल, आणि हे आनंदाचं झाड फुलावं, बहरावं आणि समाजात जाऊन उद्या सर्वांना आनंद द्यावा, सावली द्यावी, फळं द्यावी, उपद्रव मूल्य न देता सर्वांसोबत चांगलं वागावे हीच अपेक्षा ठेवून हा कार्यक्रम आम्ही घेत असतो. मी माझं हे प्रस्तावित या ठिकाणी थांबवतो. मला या ठिकाणी आमच्या या शाळेच्या मंत्रिमंडळाने मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.